वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा आणि दीर अटकेत। सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेवर पिंपरी पोलिसांची रात्री उशिरा स्वारगेट परिसरात कारवाई। दुपारी 2 वाजता दोघांना कोर्टात हजर करणार। अटकेपूर्वीची राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस हगवणेपर्यंत पोहोचू शकल्याची माहिती। वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीराला सकाळी अटक। पोलीस या प्रकरणात कडक कारवाई करतील। नियमात बसत असेल तर मकोका लावला जाईल। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कसबटे कुटुंबियांची आज भेट घेणार अजित पवारांची माहिती। तर हगवणे कुटुंबातील दोषींवर कारवाई होणार। पोलिसांना कडक कारवाईच्या दादांच्या सूचना। हगवणे प्रकरणात माझा काहीही संबंध नाही। काही जण मला विनाकारण बदनाम करतायत। वैष्णवीनं मला थोडी जरी तक्रार केली असती तरी दखल घेतली असती। अजित पवारांची प्रतिक्रिया। वैष्णवी हगवणेच्या बाळाची प्रकृती बिघडली। गेल्या 6 दिवसात वैष्णवीचं बाळ 4 वेगवेगळ्या कुटुंबाकडे। वैष्णवीचे बाळ सध्या कसबटे कुटुंबियांकडे। राजेंद्र हगवणे स्वारगेट मधूनही पलायन करण्याच्या प्रयत्नात होता। वैष्णवी मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबावर 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यावर हगवणे बावधनच्या मुहूर्त लॉन्समध्ये लपून बसून होते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज कसबटे कुटुंबियांची भेट घेणार। भेटीनंतर चाकणकर आज दुपारी पत्रकार परिषद घेणार। क्रूरकर्मा हरामखोरांना फाशी द्या। राजेंद्र हगवणे सुशील हगवणेच्या अटकेनंतर चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे ट्विट करत मागणी। बीएमसी निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन 150 राबवलं जाणार। मुंबई पालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार। देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। पालिका निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी। सूत्रांची माहिती। शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना पाहायला मिळतील। सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात तर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत उलाढाल होऊ शकते। शिरसाट यांचा मोठा दावा। अजितदादांनी 70,000 कोटींचा घोटाळा कोणत्या देशात केला माहित नाही। शिर्डीतील सभेत बोलताना बच्चू कडूंचा खोचक टोला। धुळे रोकड प्रकरणातील चौकशीला वेग। अर्जुन खोतकरांचे पीए किशोर पाटलांची चौकशी। जिल्हाधिकारी कार्यालयात आज अंदाज समितीची बैठक होणार। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे। तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे। संभाजी भिडेंचं वक्तव्य। शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल वाईट वाटत असेल तर दृष्टी तपासावी। जयंत पाटलांची संभाजी भिडेंवर टीका। संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। कोल्हापूर विमानतळावर फडणवीस आणि संभाजी भिडेंची व्हीआयपी रूममध्ये चर्चा। खासदार शिष्टमंडळाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून खासदार प्रियंका चतुर्वेदींची निवड। उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवत चतुर्वेदींची निवड। शशी थरूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत चतुर्वेदींनी स्वतःची वर्णी लावली। खासदार शिष्टमंडळाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेतून अनिल देसाईंना पाठवण्याचा विचार सुरू होता। चतुर्वेदींनी परस्पर स्वतःची वर्णी लावल्यानं उद्धव ठाकरेंचा नाईलाज। खासदार शिष्टमंडळातून पत्ता कट होण्याची चिन्ह दिसल्यावर प्रियंका चतुर्वेदींची फोन डिप्लोमसी। संसदीय कामकाज मंत्रालयाच्या संवाद अभावातून हे घडलं। चतुर्वेदींची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याचं प्रकरण। एका विरोधात सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मतीन मणियार नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल। तुम्ही आमचं पाणी अडवलं तर आम्ही तुमचा श्वास रोखू। पाकचा लष्करी प्रवक्ता अहमद शरीफ चौधरीची भारताला पोकळ धमकी। दहशतवाद्यांची वाक्य पाकच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडी। सलमान खानच्या इमारतीत महिला शिरल्याची घटना। इमारतीत शिरलेल्या ईशा छाबराला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। इमारतीमधील एका रहिवाशाला ओळखते महिलेचा दावा। जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरोची घोषणा आणि लोगोचं अनावरण। आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषदेत मंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वात सरकारच्या वरिष्ठ शिष्टमंडळाचा सहभाग। एमसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणार। बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्ह। राजकीय पक्षांसोबत काम करणं कठीण होत चाललंय। मोहम्मद युनूस यांचं विधान। अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता। अमेरिकेत कर सवलतीचं विधेयक मंजूर। या विधेयकामुळे विविध ठिकाणी कर सवलती मिळणार। मात्र याच विधेयकामुळे काही ठिकाणी सुविधा कमी करण्यात येणार। जेएनपीए बंदरातून सौदी अरेबिया मलेशियात होणारी कांदा निर्यात बंद। 25,000 टन कांदा निर्यात 1.5 महिन्यापासून बंद। निर्यात होणाऱ्या देशानेच कांदा उत्पादन सुरू केल्यानं जेएनपीएतून निर्यात बंद।
नाशिकच्या इगतपुरीतील जिंदाल कंपनीला लागलेली आग अखेर आटोक्यात. आग पुढे जाऊ नये यासाठी 6-6 फुटाच्या अंतरानं मातीचे ढिगारे उभे केल्याची नाशिकचे उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती. महावितरणच्या नावाने बनावट वेबसाईट, नोकर भरतीच्या खोट्या जाहिरातीतून फसवणुकीचा सायबर गुन्हेगारांचा डाव. महावितरणकडून सायबर क्राईम विभागाकडे अधिकृत तक्रार. बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी बोलावलेल्या बैठकीत निर्णय. 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार. नागपुरात दादा गटाकडून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन. मेळाव्याची जोरदार तयारी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या हस्ते शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन. जिल्हा प्रमुख संतोष पाटलांचे धुळे सोलापूरमध्ये मध्यवर्ती कार्यालय. कार्यालयात नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्याचं आवाहन. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंवर मोठी जबाबदारी. 6 जिल्ह्याच्या समन्वयकपदी आणि प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडकेंवर जबाबदारी. ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्य बजावलेल्या माढ्यातील भारतीय सैनिकांचा सन्मान. महादपूर गावात येताच शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सन्मान. राज्यात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची नोंद. 31 मे पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना रुग्णसंख्या 148 वर. सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं. आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर मुंबई, पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर, सिंधुदुर्गसह नगर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याचा अंदाज. आज मुंबई, ठाण्यासह पालघरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याचा इशारा. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण. हवामान विभागाकडून मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुण्यातील शिरूरमध्ये मान्सून पूर्व पावसाचा पेरूबागेला फटका. पिंपरी दुमाला परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी कोल्हापूर दौऱ्यावर. पावसातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त. हिंगोलीमध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत. 2 एकरावरील गोबी पिकावर शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 24 तासात 99.5 मिलीमीटर पावसाची नोंद. वेंगुर्ला सर्वाधिक 167 मिलीमीटर पाऊस, तर वैभववाडीत सर्वात कमी 92 मिलीमीटर पावसाची नोंद.